श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1450 ते 1460. अभंग. राहिलो निराळा पाहो कौतुक डोळा, करू जगाचा विनोद डोळा पाहोनी या छंद. भुलली या संसारे आले डोळ्यासी माझे रे, तुका म्हणे माथा कोणी नुचली सर्वथा. अर्थ. मी संसारापासून वेगळे राहून त्याचे कौतुक माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. जगातील लोकांना संसाराचा किती छंद लागला आहे हे डोळ्याने पाहून त्यांची फजिती आपण पाहू. संसाराला हे सर्व लोक भुलले असून त्यांच्या डोळ्यावर धुंदी आली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संसारात जे कोणी गुंतले आहेत त्यापैकी कोणीही आपले डोके वर काढत नाही. अभंग. आम्हा एकविधा पुण्य सर्व काळ, चरणकमळ स्वामीचे ते. चित्तांतांचे संकल्प राहिले चळण, आज्ञा ते प्रमाण करुणी असो. दुजिया पासाव परतले मन, केले द्यावे दान होईल ते. तुका म्हणे आता पुरला नवस, एका विन ओस सकळ हे. अर्थ. आम्हा पांडुरंगाच्या दासांना सर्व पूर्ण पर्व काळ म्हणजे पांडुरंगाचे चरणकमल आहे. चित्तामध्ये एक पांडुरंगाचे चरणकमल आहे आणि त्यांची आज्ञा प्रमाण मानून आम्ही राहत आहोत. इतर माईक पदार्थापासून आमचे मन परतले आहे. पांडुरंग जे दान आम्हाला देईल ते दान आम्ही घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, आता आमचे सर्व नवस पूर्ण झाले आहेत. पांडुरंगा वाचून सर्व काही ओस असल्यासारखे वाटत आहे. अभंग. राहणे ते पायापाशी आणि करसी विटोणी, ऐसा धीर देई मना नारायणा विनवितो. अंतरी तो तुझा वास आणि कानाश कारणा, तुका म्हणे शेवटीचे वाटेसाचे राखावे. अर्थ. मला सर्व रसांचा वीट आला असून देवा मला तुझ्या पायाजवळ राहावेसे वाटते. हे नारायणा, असे धैर्य माझ्या मनाला दे, अशी विनंती मी तुला करत आहे. देवा तुझा माझ्या अंतकरणात वास व्हावा, त्यामुळे इतर सर्व गोष्टींचा नाश होईल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या अंतकाळी तू माझे रक्षण करावे असे मला वाटते. अभंग. चंदन तो चंदनपणे सहज गुणसंपन्न, वेधली या धन्य जाती भाग्ये होती सन्मुख. परिसा अंगी परिसपन, बाणोनी ते राहिले. तुका म्हणे कैची खंती, सुजाती ते टाकणी. अर्थ. चंदन त्याच्या सुगंध गुणामुळे सहज संपन्न असतो. चंदनाच्या वृक्षाजवळ जे वृक्ष असतात ते भाग्यवान असतात, कारण चंदनाच्या जवळ राहून इतर वृक्षांमध्ये चंदनाचा गुण आपोआप प्राप्त होतो. परिसाच्या अंगी लोखंडाला सोने करण्याची ताकद आहे व तीच ताकद त्याच्या अंगी बांधलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे सर्व गुण संपन्न असतात त्यांना कसली काळजी आली, ते तर स्वतः शुद्ध असतात व इतरांनाही ते शुद्ध करतात. अभंग. लयलक्षी मनन राहे निश्चळ, मुख्य तेथे बळ आसनाचे. हे तो असाध्य जी सर्वत्र, या जना भले नारायणा आळवी. कामनेचा त्याग वैराग्य या नाव, कुटुंब ते सर्व विषय जात. कर्म उसंतावे चालत पाऊली, होय जो राहिली देहबुद्धी. भक्ती ते नमावे जीवजंतू भूत, शांतोणी ऊत काम क्रोध. तुका म्हणे साध्य साधन अवघडे, देता हे सांकडे देहबळी. अर्थ. लक्ष चित्त स्वस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करावे आणि तसे होत नाही, कारण मन खूप चंचल आहे आणि मन स्थिर करण्याकरता आसन मुद्रा जिंकावी लागते आणि या गोष्टी सर्वसामान्य लोकांना असाध्य आहेत. त्यामुळे नारायणाचे नामचिंतन करावे हे चांगले. वासनेचा, कुटुंबाचा आणि विषयभोगांचा त्याग करणे याचे नाव वैराग्य आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत वर्णाश्रम विहित कर्मे केली पाहिजेत. काम क्रोध त्यांना शांत करून सर्व प्राणीमात्र भूतमात्रांना नमन करावे.
याचेच नाव भक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, योग, वैराग्य आणि भक्ती, कर्म यांचे साध्य व साधने हे दोन्हीही अवघड आहे आणि तो मार्ग खूप अवघड आहे आणि जो त्या मार्गाने जातो त्यात त्याचा बळीही जाऊ शकतो. त्यामुळे सामान्य माणसांना नामभक्ती म्हणजे हरीचे नाम घेणे ही साधना करावी व तीच साधना सर्व सोपी आहे. अभंग. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नासजा, विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी, श्रुतीचे कानी घा फळ सारमूळ जाणोनी, तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. अर्थ. तुम्ही असे काही का करत नाही की ज्या कारणामुळे तुमचा नाश होणार नाही. सर्व भूतमात्रांना वंदन करून विश्वंभराला शरण का जात नाही. श्रुतीचे सर्व सारतत्व हेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लोक हो, हरीला शरण जाण्याऐवजी दुसरा कोणताही मार्ग नाही. तुम्ही हरीला शरण गेलात तर तुमचा पुढे नाश होणार नाही. अभंग. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षी येला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाया यमधर्म, वैराग्याच्या शेणी लागिल्या शरीरा, ज्ञानाग्नी भरभरा ब्रह्मत्वेसी, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी, शरीर ज्यांचे त्यासी समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा. अर्थ. आमच्या शरीराची कळा अवस्था प्रेतासारखी झाली आहे आणि स्मशानाच्या ठिकाणी आमचे लक्ष लागले आहे. काम क्रोध हे रात्रंदिवस रडत आहेत आणि अविद्या रूपमाया हाय हाय करीत बसली आहे. या शरीराला वैराग्याच्या गोऱ्या लागल्या आहेत आणि तत्वमसी या अग्नीने त्या पेटल्या आहेत. संसाराचा घट या प्रेतरूपी शरीराला फिरवला व फोडला आणि महावाक्यरूपी ध्वनीचा बोंब झाला. मी माझ्या नामरूपाला तिलांजली दिली व हे शरीर ज्याचे होते त्याला ते अर्पण केले. तुकाराम महाराज म्हणतात, गुरुकृपेने ज्ञानदीप उजळले आणि या देहाची राख आपोआप झाली. अभंग. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, आनंदे दाटली तिनी त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. एकदेशी होता अहंकारे आथिला, त्याचा त्यागे झाला सुकाळ हा, फिटले सुतक जन्ममरणाचे, मी माझ्या संकोचे दुरी झालो. नारायणे दिला वस्तीस ठाव, ठेवोनी या भाव ठेलो पायी, तुका म्हणे दिले उमटोनी जगी, घेतले ते अंगी लावूनिया. अर्थ. मी माझ्या स्वतःचे मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले व तो सोहळा फारच अनुपम्य आहे. त्रिभुवनामध्ये आनंद दाटला गेला आहे आणि सर्वत्र आत्मभाव निर्माण झाल्यामुळे आनंदाचा भोग प्राप्त झाला आहे. माझ्या ठिकाणी देह अभिमान निर्माण झाला, त्यामुळे मी संकुचित झालो होतो. आता देह अभिमानाचा त्याग केल्यामुळे सर्वत्र सुकाळ झाला आहे. आता जन्ममरणाचे सुतक फिटले. मी माझ्या संकुचित बुद्धीमुळे हरीपासून दूर झालो होतो, पण नारायणानेच त्याच्या ठिकाणी आश्रय दिला व मी माझा भक्तिभाव नारायणाच्या चरणाच्या ठिकाणी ठेवून राहिलो. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या परमार्थिक मरणाचा प्रकार आपल्या अंगी लावून घेतला व अनुभवला आहे. मगच या सर्व जगाला माझा अनुभव मी सांगत आहे. अभंग. बोळविला देह आपुलेनी हाती, हुताशनी भूते ब्रह्माग्नीस, एकवेळे झाले सकळ कारण, आता नारायण नारायण, अमृत संजीवनी विजवली खाई, अंगे तये ठाई हारपली, एकादशी विध जागरण उपवास, 12वा दिवस भोजनाचा, अवघी कर्मे झाली घटस्फोटापाशी, संबंध एकेशी उरला नाही, तुका म्हणे आता आनंदी आनंदू, गोविंदी गोविंदू विस्तारिला. अर्थ.
मी माझ्या हाताने माझ्या देहाची बोळवण केली आहे आणि सोहम या ज्ञान अग्नीने पंचमहाभूते जाळून टाकली आहेत. आता सर्व कार्य पूर्ण झाले असून फक्त नारायणा नारायणा नामचिंतन करणे बाकी आहे. ज्ञानाग्नीने पेटलेली चिता मोक्षरूपी अमृत संजीवनी व योगाने शांत केली आहे. एकादशीच्या दिवशी उपवास व हरिजागरण केले व 12व्या दिवशी भोजन केले. देवाच्या पायाजवळ देहरूपी घट सोहम या बोधाने फोडला. त्यामुळे सर्व देहाची कर्मे समाप्त झाली. आता केवळ हरीच्या नामाशी संबंध राहिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता सगळीकडे आनंदी आनंद झाला असून जिकडे तिकडे मला गोविंदच गोविंद दिसत आहे. अभंग. पिंडदान पिंडे ठेविले करून तिळी तिळवण मूळत्रयी सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मपण सेवटींच्या सव्य अपसव्य बुडाले हे कर्म एका एक वर्म एको विष्णू पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान जनी जनार्दन अभेदेसी आहे तैसी पूजा पावले सकळ सहज तो काळ साधी येला तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार आता नमस्कार शेवटींचा. अर्थ. विष्णूपदी मी माझा देह अर्पण करून पिंडदान केले आहे आणि अहंकार महत्त्व अज्ञान या 3 मूळत्रयांना तिलांजली दिली आहे आणि शेवटी ब्रह्मार्पणमस्तु या एका वाक्याने सर्व संकल्प नाहीसे केले. सर्व जग विष्णुमय आहे हे रहस्य समजले व माझे सर्व सव्य अपसव्य कर्म करण्याचे संपले. अभेद तत्वामुळे सर्व जनार्दनच आहे हे समजून आले व त्यामुळे पिता पुत्र हे नाते संपले नाहीसे झाले. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पिंडपूजा झाली आणि त्यामुळे मला श्राद्धाचा पर्व काळ सहज साध्य झाला. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे मी पिंडदान केल्यामुळे माझ्या सर्व कुळांचा उद्धार मी केला. आता त्या जनार्दनाला माझा शेवटचा नमस्कार आहे.